आदिवासी समाजामध्ये होळी हा महत्त्वाचा सण आहे आणि त्या सणानिमित्त आमच्या जी दिंडन माता आहे, दिंडन मातेच्या पूजनासाठी, तिच्या श्रद्धेसाठी आमच्या समाजामध्ये त्या ठिकाणी दिंडन हे नृत्य करण्यात येतं आणि त्यासाठी ह्या नृत्यामध्ये पुरुषच महिलांचा वेश धारण करतात, काही पुरुषांचा वेश धारण करतात आणि त्या ठिकाणी नृत्य करून मातेला ते त्या ठिकाणी प्रसन्न करतात। अशा पद्धतीने हे 10 ते 15 गावांमध्ये नृत्य चालत असतं। अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पालन जे असतं ते करावं लागतं, पथ्य फार पाळावे लागतात आणि त्या पथ्याच्या माध्यमातून हे नृत्य करणारे त्यात सहभागी होतात। अतिशय उन्हाच्या ह्याच्यामध्ये, उन्हाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नृत्य करतात। पथ्य अतिशय कठीण असं असतं, तरी देखील ते 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी उन्हामध्ये नृत्य करून मातेला त्या ठिकाणी एक भावनिक याच्यातून दर्शन घडवून आणतात। अशा पद्धतीने आज बोदलपाडा येथे या ठिकाणी ते डोंगर नृत्य आहे, त्या ठिकाणी मी देखील या ठिकाणी सहभागी झालो। आमचे माजी आमदार आणि माजी मंत्री आदरणीय पद्माकरदादा वळवी यांच्या गावामध्ये आज नृत्य ते देखील या ठिकाणी हजर आहेत। आमचे नागेशदादा पाडवी देखील हजर आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्या आदिवासी समाजातील महिला बंधू भगिनी सर्व ज्येष्ठ हे नृत्य पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात। अतिशय रात्रीचे स्वरूप त्याला प्राप्त होतं आणि याला फार महत्व आहे आमच्या समाजामध्ये होळीच्या या नृत्याला, म्हणून या ठिकाणी मी देखील हजर झालेलो आहे। सर्व आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हे नृत्य पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणून मनापासून आयोजकांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सातपुड्यातल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खास करून तळोदा तालुक्याच्या सपाटीच्या भागामध्ये दिंडन नृत्याचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे। होळीच्या सणानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो। खास करून याचं मूळ स्थान सोजळान तालुका अक्कलकोट आहे। येथून हे दिंडन नृत्य एक गावागावात फिरत असतं। खास करून आज 10वा दिवस बोदलपाड्यामध्ये आहे। दिंडन हा जो सण आहे आणि एकूणच हा सामूहिक नृत्य किंवा निसर्ग पूजा जी आहे ती सातत्याने 100 ते 150 वर्षापासून सुरू आहे। मोठी वारसाई आहे। याच्यामध्ये मुलं खास करून सहभागी होतात। मुलं मुली हे दोन्ही रूपामध्ये मुलंच काम करतात, भूमिका बजावतात आणि याच्यामध्ये खूप सारे त्यांची मानता असते। चप्पल पायामध्ये कोणत्या प्रकारचं चप्पल किंवा बूट घालत नाही, पायी असतात, मानता करतात, कोणत्या आंघोळ करत नाही आणि पाणी अंगावर घेत नाही। अशा प्रकारे निसर्ग पूजा दिंडन माताच्या या ठिकाणी मानता पूजा आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम एकूणच आदिवासींच्या एक ओळखीसाठी एक फार महत्वाचं अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। निश्चितपणे या सर्वांच्या सातपुड्यातल्या आदिवासी याच्यामध्ये सहभागी होतात। मोठा उत्साह आहे आदिवासींच्या या निसर्ग पूजेला। आमच्या सर्वांचा सन्मान आहे। निश्चितपणे आलेल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो।